आतून चालता येईल मला त्यातले. असणारच ना. दॅट टाइप ऑफ कपल जे निघाले कार मध्ये बसून पण अजून ठरत नाही की कुठे जायचंय. हा खरंच यार, खरं कुठे जावं. आता मला थंड हवेचं असं कुठेतरी आवडतं जायला. आम्हाला फक्त जाण्याशी मतलब आहे की कुठे जायचं, काय करायचं. हा, कारण सिंपल गोष्ट आहे, कुठंतरी जायला पाहिजे ना. निघालोय आपण म्हणजे कुठंतरी जायला पाहिजे. तू लोकेशन सांग कुठं जायचं. मला एक तर थंड ठिकाणी आवडतं. मग काय म्हणता, मला तुला बर्फ ह्याच्यात नेऊ, फ्रीज मध्ये टाकून देतो तुला. झालं जोक. मग आता काय म्हणू अजून. मला फ्रीज मध्ये देतो टाकून. महाबळेश्वर जाऊ शकतो, माथेरान जाऊ शकतो. सॅटरडेला बरोबर आहे, ऑफकोर्स ट्रॅफिक आहे, पण मग जाणार कुठं. आपण आज जाऊ शकतो पानशेत साईडला जाऊ शकतो कुठंतरी. पानशेतला कुठं थंड आहे. पानशेतला थंड आहे ना. नाही माहिती मला. पानशेतला थंड नाहीये. मग कुठे जायचं. पानशेतला पुढे पुढे थंड आहे ना थोडं. पुढे पुढे कुठं पुढे पुढे. खूप पुढे असं जिथं कुठं म्हणता येईल त्याला. काय म्हणता येईल. मी लोणावळा, खंडाळा, माळशेज, नंतर महाबळेश्वर आणि माथेरान कर्जत. इतक्या वेळ गेलीये की आता मी इतकं बोर झालीये की अजून काही थंड हवेचं ठिकाण आहे का प्लीज एक्सप्लोअर करायला, ते प्लीज सांगा. आणि तामिनी घाटात आता जायची काही इच्छा नाहीये, अजून पाऊस पडायचा बाकी आहे. सो थांबलीये मी की काय अजून कुठे जाता येईल. चला निघूया हायवेला बघू. हायवे लागायचा. हायवेला लागलं तर मग पानशेत नाही जाता येणार. मग कुठं. हे सगळं वेगळं आहे. हे अवघड आहे बाई, पुणे. खरं सांग, पुणे काय अवघड आहे त्याच्यात. खरं आहे. आमच्याकडं कसं दौलताबादच्या रोडलाच निघायचं, तिकडं म्हैसमाळला जा किंवा कुठे जाऊ शकतो आपण, किल्ल्याला बघा किंवा दौलताबाद जा, खुलताबाद जा, असं 2-3 गोष्टी एकाच लाईनीत आहे. इकडं 10 ठिकाणी असं इकडं वेगळं आहे, इकडं वेगळं आहे. कसं करणार आहे. तुमच्या इथं पण वेगळं आहे असं काही नाहीये. तुमच्या इथं हे पण आहे, काय म्हणतो आपण ते शिर्डी बाबा, साईबाबा शिर्डीला जाता येतं. हे आहे ते आहे, असं काय नाही, भरपूर ठिकाण आहे. बघू चल. तर श्रुतीनी पानशेत, लोणावळा असे सगळे स्पॉट एकदम प्रीमियम स्पॉट डिसाईड केले होते. पण तिने ट्रॅफिक पाहिलंय, पाहू शकता तुम्ही बाजूला. लोणावळ्याला जाणारं ट्रॅफिक तिने पाहिलं आणि ती म्हटली आपण भोरला जाऊया. तर तिने असं चेंज केलं सगळं. तर आता काय करायचं सांगा, तुम्हीच सांगा मला. नाही बघ ना, फुल रस्त्यावर ट्रॅफिक आहे. तुम्हाला दिसेल माहिती नाही, या कारमुळे दिसत नाहीये, पण हे बघा बापरे. चला ठीक आहे, जाऊया आपण आता भोरला जाऊया आणि तिकडे काय भोरला जाताना निघूया आणि ठरवूया कुठे जायचं. पहिले तर मला भूक लागली, आम्ही काहीतरी खावं लागणार आहे. पण असं कोण करता, आम्ही निघालो आपण फिरायला जायला आणि 10व्या मिनिटाला भूक लागली आपल्याला. तोच आहे. तुला नाही लागली. मला तर लागली आहे, पण मी कंट्रोल करू शकतो. अच्छा, कंट्रोल करतोस का. ठीक आहे, कर तू कंट्रोल. मी खाऊन घेते काहीतरी. आता आम्ही पण रील स्टार वाले आहोत, आम्ही टोल भरायचा का नाही. ते आता आठवलं. पण आम्हाला भरायला लागतो. भरला आम्ही टोल भरलाय. मला भूक लागलीये, काय खायचंय पटकन सांग. मलाच खाऊन घ्या आता काय. सो फायनली वी डिसाइडेड की आम्ही पहिले खाऊन घेऊया आणि तिथे पलंगेज बिर्याणी आहे ना फेमस, तिथे जाऊया. सो आम्ही आता चाललोय. आम्ही ऑलरेडी विचारून आलोय की तिथे फॅमिली सेक्शन आहे की नाही. सो आहे म्हणतोय, सो मी पण चालली आता. काय खायचंय तुला. बिर्याणी थाळी काय दादा. इधर का क्या अच्छा है. अपना बिरयानी वगैरह. बिरयानी भी अच्छा है ना. बिरयानी कितना आता है. छोटा है, एक फुल में एक ही में डाल दो. बिर्याणी आलेली आहे. टेस्ट करून पाहूया का ना. टेस्ट करू आपण. पटकन सांग, मगच मी खाऊन पाहिजे. कशी आहे. छान आहे. चल पटपट.
लेट्स बिगिन. छान होते बिर्याणी. छान होती पण थंडी होती त्याच्यामुळे थोडी मजा नाही आली. आपण फूड रिव्ह्यू नाही देते, आपण जेन्युइन रिव्ह्यू देतो. फायनली आपण पोहोचत आलेलो आहोत बॅकवॉटर्स. एकदम पँगॉंग लेक वाटतं ना, पँगॉंग लेक. हे लोकेशन जास्त कोणाला माहिती नाहीये म्हणून जरा शांत आहे. बरोबर. हो कदाचित. खरंय. गाडी इकडे 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 टाक. नाही का, गाडी टाकायचं ऑप्शन होतं इथं. ते बघ ना, त्यांनी किती लांब गाडी टाकली. नाही आपण एवढीच टाकणार आहे. पण आपण पाय जाऊ रे बाबा. आता आपण पोचलेलो आहोत भाटघर धरण बॅक गेटला. जोपर्यंत ऊन येत नाही तोपर्यंत खूप छान वाटतंय. आज ऊन आहे बघ समोरच. आज ना खरंच पाऊस नाही यावा. सॉरी, यावा. आज पाऊस यावा प्लीज देवा, प्लीज आज पाऊस यावा. वातावरण आहे सुंदर असं. खरंच इथं कोणी नसतं, तुम्ही येऊ शकता, चिल करू शकता. आज वाटत नाहीये ना वीकेंड आहे आणि सॅटरडे आज. सॅटरडे आणि शांत आहे. बरं चल तिकडे उतरायचं कसं आता ते. इकडनंच जाऊ. आता मी म्हैस चरायला आणली माझी पण. अच्छा. हो का? म्हणजे तुम्हाला पुण्यात पँगॉंग लेक शोधत असाल लेह लडाख सारखी. लेह लडाखलाच आहे ना हे पण एक रील बनवून नाही ते. कसली ती एक गाणं नाही का, टू 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 गोरे गोरे नॉटी नाटी राऊंड राऊंड टू. ते कर बघू काय ते. गोरे गोरे नॉटी नाटी राऊंड राऊंड टू असं काहीतरी आहे ते. पंजाबी या दे टू असं करू आपण. बर. लोक रील करायला आहेत, आपण पण कधीतरी करू. आता बघ ना ऊन आलं की कसं 5 मिनिटात तिकडं चल 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 करशील. खरं आहे ते. खूप छान सिनिक व्ह्यू आहे इथं एकदम. म्हणजे खरंच असं पँगॉंग लेक म्हटलं तरी चालेल याला. काय रे. ते बघा पानपुरी काय म्हणता येणार रे. पांडुबी आमची पांडुबी बघा. पांडुबी तुम्हाला कुठं लांब लांब चालली पांडुबी. ये ना तू तिकडून ये ना. कधी कधी वाटतं मला त्या ॲलर्जीचे पाण्याची. यायचंय की नाही तुला. कसं येऊ. येण्यासाठी मला मार्ग नाही दिसायला लागला. तुझ्या मनात इच्छाच राहत नाही यायची. ते इथं धसायला लागलं खाली. ए हो, शूज खराब होईल, मागं काढून ये एकदम. ना नाही खरंच मागं काढून ये. हो हो. अरे बापरे, आतून चालता येईल मला त्यातले. पाण्यातून चाल ना. अरे आत पण धसतंय. हे धसणारच ना. जिथं माणसाने तेच ना, म्हणून जाऊ नये जिथं माहिती नाही तिथं. तू खरंच येऊ नको, तू सांगते. असं डायरेक्ट पाण्यातच डुबकी जाशील तू. थकले बाबा. खाली एकदम डायरेक्ट गपक्कन असेल. आता तुम्ही सांगा, माझा शर्ट हिने घेतल्यावर मी काय घालायचं. हिने माझा शर्ट. मला ऊन लागतंय. ऊन लागतंय तर मग काय करायचं. मी काय घालायचं म्हणजे मला ऊन नाही. असं इतकं सगळं नाक केलं मला. अरे खरंच ऊन लागायला लागलं. तुला काय माहिती. थोडं आधी एकदम सोडून नको देऊ. डायरेक्ट पाण्यात जाईल. जाताना लय प्रॉब्लेम होईल. शर्ट नाहीये. बिना शर्टचा जाशील तू घरी. शर्ट नाही माझ्याकडे. बघा आता माझा शर्ट घेऊन किती लांब गेली आहे पोरगी. किती लांब गेली आहे बघा. किती पाण्यातच उतरले. पाडू नको हा शर्ट, मी सांगतोय. इट्स अ प्रोटेक्शन नाही. ऊन गेला आता. ऊन सगळं आल्यावर काय करू वापस. आल्यावर काय. ये इकडे आता. चल ये इकडे. चल भिजवला पूर्ण. सोडणारच नाही. सोडतच नसतो मग मी आलो की. तुला आत द्यावं लागेल. मी नाही येत आज. पांढरे शूज कोण खराब करेल. पांढरे शूज, हे पांढरे शूज इकडचे, दोन्ही पांढरे शूज इकडचे, तो पांढरा शर्ट कोण खराब करेल. तर आता आपण डिसाईड केलंय की निघायचं. मला तसं इच्छा नाहीये जायची, पण आम्ही म्हणतो निघायचं कारण पुढे ट्रॅफिक लागेल. खूप फन डे होता. तुम्ही पाहिला, आम्ही पलंग्याची बिर्याणी खाल्ली. मग इथं पुण्याच्या पँगॉंग लेकला आम्ही आलो. तुझे काय मत आहे, जायला पाहिजे का नाही. काही नाही, मी फक्त व्ह्यू दाखवते तुम्हाला, बाकी काही नाही. खूप छान वाटतं इथे. पहिले मस्त एकदम निवांत आहे, कोणी नाहीये, गर्दी नाहीये, किरकिर नाहीये. असे 1-2 बिरोल्स नको का मला.
तिकडे ढग आहे का? तिथं वर ढग आहे, खाली ऊन आहे. ढगे तिथं ढगे ढगे चावला चावला. ढगे. श्रुतीला जेवढं चालताना खाली उतरताना चांगलं वाटलं होतं तेवढीच ती आता चढताना दमली. श्रुती दमली. हो 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 म्हणजे दमले.